विश्रांतवाडीतील अतिक्रमण कारवाईनं व्यावसायिकांमध्ये संताप, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। पुण्यातल्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतल्या विश्रांतवाडी आरटीओ समोरील हरिगंगा सोसायटी परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोठी कारवाई केली। अतिवर्दळीच्या या मार्गावरील अनेक टप्प्यांवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित व्यावसायिकांचं म्हणणं आहे की ते महापालिकेकडे परवाना घेण्यास आणि अधिकृत भाडे भरण्यास तयार आहेत, मात्र महापालिकेकडून ना परवाना दिला जातोय ना भाडे स्वीकारले जाते। अशा परिस्थितीत व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। यापूर्वी केवळ नोटिसा देऊन प्रशासन शांत बसले होते। आता अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केलाय। त्यामुळे अतिक्रमण हटवण्याबरोबरच पुनर्वसन किंवा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनतेच्या हितासाठीच्या बातम्यांसाठी टॉप न्यूज पुणे आमच्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बातमी तुमची, साथ आमची। टॉप न्यूज पुणे। मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क 80 17 80 77। लायसन तुम्हाला दिलंय का नाही? ते मागं काय लावलंय? हा, पैसे भरताय का महिन्याच्या महिन्याला? ते लायसन कुठलं आहे? माझंच आहे ना, ते फॉर्म भरला होता तेव्हा दिलेलं आहे त्यांनी। मग येत आहे ते निघालं बायोमेट्रिक सेंटर, हे पण भाडं दिलं, लायसन दिलं तर पाहिजे। हे काय मग हे आम्हाला पावती तर द्यायला पाहिजे। पाव देत नाही? कारवाई सुरू असताना आपण अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सांगितलं रस्त्यावर कोणतीही माहिती देता येत नाहीये। नगर रोड जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला माहिती देण्याचं सांगितलेलं आहे। पाहूया, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाला आपण या विषयावर नक्कीच जाणार आहोत। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।